दिवस 28वा. क्रोरियाची सुरुवात. धर्मांतराचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुघल छावणीत वातावरण बदललं. दिल्लीचा बादशाह औरंगजेब संतापाने पेटून उठला आणि मग सुरू झाला अमनुष्य छळ. समोर होते छत्रपती संभाजी महाराज. बेड्या, मारहाण, उपासमार, देहावर वारंवार प्रहार होत होते. उद्देश एकच, या छत्रपतीचा निर्धार मोडायचा. पण प्रत्येक प्रहारानंतर छत्रपती संभाजी महाराज शांतपणे उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण विनवणी नव्हती. डोळ्यात अश्रू नव्हते. तिथे अजूनही अभिमानाचा तेज होता. शत्रूला वाटलं यातनेंनी हा राजा तुटेल, पण घडलं अगदी उलट. प्रत्येक वेदना त्यांचा निर्धार अजून कठोर करत होती. कारण काही माणसं देहाने हारतात, पण आत्म्याने कधीच नाही. इतिहासात असे क्षण फार थोडे असतात जेव्हा माणूस देहा पलीकडे जातो. आणि त्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज फक्त राजा राहिले नव्हते, ते प्रतीक बनले होते अढळ श्रद्धेचं आणि स्वाभिमानाचं. हा होता दिवस 28वा, जिथे यातना वाढत होत्या, पण छत्रपतींचा निर्धार अजून उंच होत होता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.